ए अरे उरकलं का नाही? तुला यायचंय का नाही मला सांग एकदाच. अहो धुणं वाळू घालत होते, आत्ता साडी बदलते आणि लगेच आले. उरक लवकर. तात्या कसली गडबड होण्याची? लग्नाला चाललोय पाहुण्यांकडे. तात्या रानात सवड भेटली होय तुम्हाला? नाही जेव्हा बघा होता रानात भरणं कायम चालू. अरे तसं नाही बाबा, पण आधी तुला माहितीये ना एकच डिप्पी आणि तिच्यावर मारणाचा लोड. अरे सारखी डिप्पी जाळायची, नाही तर फ्यूज जा लिंक जा. कायम आमच्या लोकांची आहे ना ते डिप्पी वाचून बळबळ. कधीच सुख नाही लागलं बघ. कायम माणूस शेतातच पडीक असायचं. आणि मग कस काय एवढं निवांत झाला तुम्ही? अहो कसं काय निवांत झालं म्हणजे आपले प्रदीपराव कंद आहेत का, त्यांनी कितीतरी शेतकऱ्यांना माझ्यासारख्या ॲडिशनल डिप्या बसून दिल्या. त्याच्यामुळे डिप्यांचा ताण कमी झाला आणि डिप्यांची जाळाजळी सुद्धा बंद झाली. आणि कसं शेतात आम्हाला चांगली वीज मिळायला लागली. त्याच्यामुळे भरणं पण उरकतंय, कामं पण उरकतात आणि आता आम्ही झालो निवांत. तात्या तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. असा मातीतला माणूस पाहिजे जे शेतकऱ्यांचं हित जपणारा पाहिजे. अरे नुसतं शेतकऱ्यांचंच नाही, समाजातल्या प्रत्येक घटकाचं हित जपणारा माणूस म्हणजे प्रदीपदादा वसंतराव कंद, आपला हक्काचा माणूस. आणि अशा हक्काच्या माणसालाच मी यावेळी माझं हक्काचं मतदान करणार आणि प्रचंड बहुमताने निवडून देणार.